नाशिक विधान परिषदेत ठाकरेंच्या 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले, परंतु ते भरलेच नाहीत। त्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली। आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आणि या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याने आम्ही उमेदवार देत नाही असा खुलासा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केला होता। त्यामुळे माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार अनिल कदम यांनी अर्ज भरले नाहीत। संजय राऊतांनी याबाबत खुलासा करताना उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती असं सांगितलं। त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे आदेश स्थानिक पातळीवर पाळले जात नाहीत का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। आपण नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, खरं तर घोडेबाजाराचं आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचं कारण दिलं जातंय, पण याला आणखी काही वेगळं कारण आहे की काय नेमकं नाशिकच्या राजकारणात रंगतंय, काय घडतंय? त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते, मात्र आता ते आमदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते निवडणूक लढवत आहेत। ज्यावेळी शिंदेंची शिवसेना निवडणूक लढवते त्यावेळेस ठाकरेंची शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये उतरणार असं समजलं जात होतं। आता जे कारण पुढे केलं जातं की आम्ही आर्थिक सक्षम नाहीये किंवा जे निवडणुकीचं तंत्र आहे ते गडीत बसत नाहीये, परंतु याआधी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे माहीत नव्हतं का? जर निवडणूक लढायचीच नव्हती तर मित्र पक्षाला ती जागा देता येऊ शकली असती किंवा उमेदवारी अर्ज देखील घेतले नसते तरी चाललं असतं, परंतु आता उमेदवारी अर्ज घ्यायचे आणि नंतर निवडणूक लढवायचीच नाही, त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपण बघितलं मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचा पराभव झालेला होता। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेला पिछेहाट बघायला मिळाली होती आणि आता ही संधी होती मागचं संपूर्ण अपयश हे पुसून टाकून नव्याने शिवसेनेला उभारी देण्याची गरज असताना संपर्क प्रमुख म्हणून नाशिकमध्ये नेमण्यात आलेले रवींद्र मिर्लेकर यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। याबाबत थोड्याच वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं, कारण संजय राऊत अनेकपासून नाशिकचा कारभार सांभाळत आहेत आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। ते म्हणतात मला याबाबत फारशी कल्पना नव्हती, मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी जरी सांगितलं असलं तरी आता कुठे झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला जात आहे। जी उत्तरं अपेक्षित आहे ती समाधानकारक उत्तरं मिळत नाहीये, त्यामुळे पक्षामध्ये 2 मतप्रवाह देखील बघायला मिळतात। एका मतप्रवाह असा होता की निवडणूक लढली पाहिजे, पक्षाचं अस्तित्व दिसलं पाहिजे, परंतु दुसऱ्यांना वाटतंय की आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यामुळे या निवडणुकीतून आपण माघार घ्यावी। आता जे बंडखोर भाजपने उभे केलेले आहेत म्हणजे गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांपैकी एकाचा अर्ज हा पुढे कायम राहणार आहे, त्यांना पाठिंबा हा देण्याची दाट शक्यता आहे। त्या दृष्टीने पुढील 2 ते 3 दिवसांमधलं चित्र स्पष्ट होईल। नक्कीच मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।